तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाचे दिवस येतील, प्रत्येकाचे दिवस जातील. दिवस काही टिकून राहत नसतात. लोक तुम्हाला नावं ठेवतील, सहन करायचं शिका. 1-2 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. दिवस प्रत्येकाचे राहत नसतात माझ्या दादांनो. तुम्ही बिग बॉस नावाची मालिका बघत असाल तर मला माहित नाही बघताय की नाही. बिग बॉस नावाची एक मालिका आहे, रितेश देशमुख सर ती मालिका चालवतात. त्या बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण नावाचा एक पोरगा आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतला पोरगा आहे. लहानपणापासून त्या सूरज चव्हाणला आई आणि वडील नाही आहेत. 6 बहिणी आहेत. रोज कोणाच्या तरी गावामध्ये जायचं, मिस्त्रीच्या हाताखाली काम करायचं, मिस्त्री काम करायचं, सिमेंटाचा माल कालवायचा, असं काम करणारा तो पोरगा आहे. काय प्रारब्ध आहे महाराष्ट्राचं. ज्या भाषेवरून लोक त्याला हसत होती, जरा बोलताना बोबड बोलायचा बोलतो तो, ज्या भाषेवरून लोक त्याला हसत होती ना, त्याच भाषेनं त्याला आज महाराष्ट्राचा स्टार बनवला महाराज. कारण बिग बॉस मध्ये तो जाऊन आज 3 आठवडे पूर्ण झाले. माझी विनंती असेल, तिथं जी बाकीचे सगळे कॅन्डिडेट आहेत ना, ते फार श्रीमंत आहेत, फार पैशावाले आहेत. पण हा गरीब माणूस आहे, मराठमोळा माणूस आहे, गरीब माणूस आहे. या गरीब सूरजला नक्की सगळ्यांना सपोर्ट करा, एवढीच मी सगळ्याला विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम. विठ्ठल जय जय.